नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आपल्या कोकणामध्ये विविध फळपिकांचं उत्पादन घेतलं जातं. यामध्ये कोकणची ओळख म्हणून आंबा, काजू, नारळ, सुपारी यांचा समावेश होतो. परंतु गेल्या काही वर्षापासून वातावरणामध्ये सातत्याने होणारे बदल आणि त्या अनुषंगाने रोग आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि बाजारभावातील चढउतार या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन देणाऱ्या बागायती फळपीक म्हणजे चिकू. चिकू या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचं हवामान मानवतं. यामध्ये उष्ण, दमट तसंच उष्ण आणि कोरडं या दोन्ही प्रकारचं हवामान चिकूच्या वाढीसाठी योग्य आहे. या पिकाला उत्तम ते मध्यम प्रतीचा पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. आंबा, काजू पिकांच्या तुलनेत चिकूला सुपीक जमीन आवश्यक असते. वरकस जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास सेंद्रिय खतं जास्त प्रमाणात वापरावी. पाणी साठणाऱ्या जमिनीमध्ये उताराच्या दिशेने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. चिकू हे पसरणारं झाड आहे. उंचीच्या तुलनेत त्याचा विस्तार जास्त असतो. त्यामुळे 2 झाडांमध्ये आणि 2 ओळींमध्ये किमान 10 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. डोंगर उताराची तसंच कमी सुपीक जमिनीमध्ये लागवडीचं अंतर 7.5 बाय 7.5 मीटर ठेवावं. लागवडीसाठी 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदून हे खड्डे चांगली माती, 1 ते 4 घमेली शेणखत, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि अर्धा किलो नीमपेंड यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चिकू हे बागायती पीक असल्याने त्याची लागवड कोणत्याही हंगामामध्ये करता येते. मंडळी, जमिनीची सुपीकता, वातावरण तसंच नियमित छाटणी याचा विचार करून चिकूची लागवड 7.5 बाय 7.5 मीटर तसंच 5 बाय 5 मीटर आणि 4 बाय 4 मीटर अंतरावर करता येते. चिकूच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काली पत्ती, पिली पत्ती, क्रिकेट बॉल, छत्री, DHS 1, DHS 2 यासारख्या जाती शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे कोकणचा विचार करता काली पत्ती ही जात कोकणामध्ये लागवडीसाठी उत्तम आहे. या जातीची फळं तुलनेने जास्त गोड असून त्यांना चांगला बाजारभावसुद्धा मिळतो. चिकूची लागवड ही कलमं लावून केली जातात. गुटी कलम तसंच मृदकाष्ठ कलम अशा दोन्ही प्रकारची कलमं लागवडीसाठी उपलब्ध असतात. यामधून खिरणी या मूळकाडावर तयार केलेल्या मृदुकाष्ठ कलमांची निवड करणं जास्त योग्य आहे. लागवडीसाठी निवडलेलं कलम हे 1.5 ते 2 वर्षाचं आणि सुदृढ असावं. तसंच ही कलमं शासकीय अथवा नोंदणीकृत रोपवाटिकेमधूनच खरेदी करावीत. मंडळी, लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक चिकूच्या कलमांना 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश तसंच 1 ते 2 घमेली चांगलं शेणखत द्यावं. त्यानंतर 20 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी या मात्रेच्या दुप्पट, तिप्पट, चौपट या प्रमाणात खतं वाढवत जावीत. मंडळी, फळधारणेपासून 150 ते 160 दिवसात फळं काढणीला तयार होतात. तेव्हा मंडळी, बाजारात मागणी असलेलं असं हे चिकूचं फळ आहे, तेव्हा त्याची लागवड नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.